या आपल्या जागेवरती उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. परमंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. गाऊ गाऊ पुजुवाहुनी गाऊ गाऊ पुजुवाहुनी प्रेमाशूच्या फुला गौरव तुला परमवत्सला. परमंगला गौरव तुला परमवत्सला. अगाधवया सदानुभवू अगाधवया सदानुभवू तुझ्या त्रिविधभूतीला गौरव तुला परमवत्सला. नमा परमंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या परमेश्वर देव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला. आपलं संरक्षण त्याने केलं. आपली काळजी त्याने घेतली. आपली प्रत्येक गरज त्याने पूर्ण केली. आपल्या जाण्या येण्यामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपला सहाय्य करता संरक्षण करता झाला. त्याच्या सर्व उपकारांचं स्मरण करीत त्याचे आभार मानूया. होय प्रभूजी, मनापासून तुला धन्यवाद देत तुझे आभार मानित आज एक बार पुन्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत आहोत. प्रभू पैतदेव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा सर्वांची काळजी घेतलीस. प्रभू तुझं मनापासून आम्ही आभार मानतो. तुझ्या सर्व उपकारांसाठी पैतदेव बापा, तुझ्या आशीर्वादांसाठी, तुझ्या सहाय्यासाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या अगाध प्रेमासाठी परमेश्वर देव बापा, जे सर्व तू मागील आठवड्यामध्ये आम्हा सर्वांसाठी केलं, आम्ही मनापासून आभार मानतो. तुझी स्तुती करतो. तुझ्या भक्ती मंदिरामध्ये यावेळेस आम्ही एकत्र येत असताना पैतदेव बापा, आमची विनंती आहे तुला, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. प्रभू आमची क्षमा तू कर. आमचे अपराध देव बापा तू ठाऊक आहेस. परमेश्वर देव बापा, आम्हा प्रत्येकाची क्षमा कर. आणि आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझ्या समक्षतेमध्ये येण्याकरिता तू आमचं सहाय्य कर. तुझी मोकळीकता आम्हाला दे. तुझ्या आत्म्याची मोकळीकता दे बापा तू आम्हामध्ये तू दे राजा. होय पवित्र दे बापा, पावित्र आणि युक्त होऊन तुझी आराधना करण्यासाठी आज पुन्हा एक वार आम्ही तुझं सहाय्य मागित आहोत. आज देव बापा, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तू नव्याने स्पर्श तू कर. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीने आशीर्वादित कर. देव बापा, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची गरज तुला माहित आहे. प्रभू ती तू पूर्ण कर परमेश्वर देव बापा. आणि तुझ्या गौरवाकरिता आम्हा प्रत्येकाचा उपयोग तू करून घे. जे आमचे प्रियजन दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहे, अशा प्रत्येकावरही तू दया कर. पवित्र देव बापा, त्यास आरोग्य दे.
जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांनाही तू सुखरूप घेऊन ये. या भक्तीच्या वेळ करता तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं सुरक्षित आशीर्वादित कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे परमेश्वर देई बापा. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तुझे मनापासून आम्ही आभार मानतो, तुला धन्यवाद देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. परमेश्वर देई बापाचे आभार मानूया. उपासना संगीतामधून 2 नंबरचं जे गीत आहे, मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान, टिळकांनी लिहिलेलं हे गीत आहे. या गीताच्या द्वारे प्रभूचे आभार मानित आपण त्याला धन्यवाद देऊया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तूच निदान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. अंतरयामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी. अंतरयामी खाली वरती मागे पुढती ऊर्मी. प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती. प्रेम त्यातले आम्ही. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. हे गुण हे गुरु हे गिरी हे विश्व दिसे न दिसे ते. हे गुण हे गुरु हे गिरी हे विश्व दिसे न दिसे ते. त्या प्रेमाच्या मधुर लहरींनी त्या प्रेमाच्या मधुर लहरींनी तपलेले नसे. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मी तव माझे गान तुझे ऐकणार जेथे. मी तव माझे गान तुझे ऐकणार जेथे. तुझेच देवा तुझेच तू हे. तुझेच देवा तुझेच तू हे. सांभाळून या घेई. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. राज्य तुझे तव महती अवधी बलविक्रम तव देवा. राज्य तुझे तव महती अवधी बलविक्रम तव देवा. एक सुखद अधिकार आमुचा. एक सुखद अधिकार
टिळक फार सुंदर यामध्ये वर्णन करतात की राज्य तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा, एक सुखद अधिकार अमुचा की करीजे तेव सेवा. जो सुखद अधिकार ज्याच्याविषयी टिळक या ठिकाणी म्हणतात आणि तो म्हणजे परमेश्वर देव, ज्याचं अवघं राज्य आहे, जो सामर्थ्य आहे, जो सर्व गोष्टींचा निर्माण करता परमेश्वर आहे, त्या अद्भुत परमेश्वराची सेवा करणे ही जी संधी आज तुम्हाला आणि मला मिळालेली आहे, त्याची आराधना करणे, त्याचं गुणगान करणे, त्याची सेवा करणे, ही जी सुंदर संधी आपल्याला मिळालेली आहे. टिळक म्हणतात की हा एक सुखद अधिकार आम्हाला आहे. आणि हा कोणामध्ये आम्हाला प्राप्त झालेला आहे? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. कारण त्याच्यामध्ये आम्हाला हे धैर्य प्राप्त झालं की आम्ही त्याला अब्बा बापा अशी हाक मारू शकतो. आपल्याला माहिती आहे की जुन्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही इस्रायल लोकांकडं पाहतो, कोणीही जाऊन त्या ठिकाणी कुठलीही सेवा करू शकत नव्हता. त्यासाठी एक नियम, एक क्रम त्या ठिकाणी होता. सेवेसाठी निवडलेले लोक वेगळे होते. सेवेसाठी निवडलेलं कुळ जे आहे, जे घराणं जे आहे ते वेगळं आहे. मंदिरात कोणी सेवा करायची, कोणी काय करायचे, हा जो अधिकार आम्हाला दिसून येतो, आज तो अधिकार तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला. आज आम्ही परमेश्वराची सेवा करू शकतो, त्याचं गुणगान आम्ही करू शकतो, त्याची आराधना आम्ही करू शकतो. आणि हा परमेश्वर देव जो एवढा अगाध आणि इतका अद्भुत परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला आपल्या जीवनातून आपण गौरव आणि सेवा देऊ शकतो. पुन्हा एक गीत त्याच्या गौरवासाठी गाऊया. उपासना संगीतामधून 420 नंबरचं जे गीत आहे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. हे गीत देखील टिळकांनी लिहिलेलं आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देव, सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा शुद्धाला दूर ठेवी, सदा शुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला,
या देऊळा भय कैसे, आता या देऊळा भय कैसे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. दास मने येथे अवघी मंडळी, दास मने येथे अवघी मंडळी, बजाया जमली देव बापा, बजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे. येथेच विराजे देव बापा, येथेच विराजे देव बापा. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. सानू आज आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. सलाम. मी आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतो. स्तोत्रसंहिता 138. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समक्ष तुझी स्तोत्रे गाईल. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझे तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराची महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो. मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतो. माझ्या वैराच्या क्रोधावर तू आपल्या हात चालवितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नकोस. परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. थँक्यू. स्तोत्रसंहिता 138 सानूने आपल्याकरिता वाचलेला आहे. या स्तोत्रामध्ये दावीद राजा परमेश्वराच्या कृपा प्रसादाबद्दल त्याचे उपकार स्तुती करतो आणि फार सुंदर रीतीने तो यामध्ये म्हणतो की मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकलास. तू मला हिंमत दिलीस तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. आम्ही रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगांना, वेगवेगळ्या परिस्थितींना आम्ही तोंड देत असताना आम्हाला धैर्याची, हिमतीची, बळाची, सामर्थ्याची गरज असते. पुष्कळदा
जीवनामध्ये वेगवेगळ्या कठीण परिस्थितींमधून प्रसंगांमधून आम्ही जात असताना कोणीतरी आम्हाला बळ द्यावं, कोणीतरी आम्हाला हिंमत द्यावी याची गरज असते. परंतु जेव्हा आमचं बळ, आमची हिंमत, आमचं सामर्थ्य ज्यावेळेस आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त होतं प्रियांनो, तेव्हा खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे या ठिकाणी दावीद म्हणतो की तू त्याच दिवशी माझा धावा ऐकला, तू मला हिंमत दिली, तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. जेव्हा परमेश्वरापासून आम्हाला हिंमत प्राप्त होते तेव्हाच खऱ्या अर्थाने ते जे सामर्थ्य आहे त्याचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेत असतो. परमेश्वर देव ज्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामधल्या कठीण प्रसंगांना तोंड देत असताना त्याची हिंमत तो आम्हाला देतो. प्रियांनो, त्या बळाने, त्या सामर्थ्याने आम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रसंगांना आणि परिस्थितींना आम्ही तोंड देतो त्यामध्ये आम्ही भक्कमपणे उभं राहू शकतो. काय करावं लागतं परमेश्वरापासून हिंमत प्राप्त होण्यासाठी? मी धावा केला आणि तू त्याच दिवशी तो ऐकला. परमेश्वराकडून जर आम्हाला बळ, सामर्थ्य पाहिजे तर आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसावं लागेल. आमच्या परिस्थितींना घेऊन आम्हाला परमेश्वराच्या समोर आमच्या गुडघ्यांवरती यावं लागेल. आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या सर्व परिस्थितींना त्या परमेश्वर देवबापाच्या हातांमध्ये सोपवून देतो, परमेश्वरापासून आम्हाला बळ प्राप्त होतं त्या सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी. आणि म्हणूनच दावीद असं म्हणतो की मी संकटातून जात असलो तरी मला तू नवजीवन देतोस. त्या संकटांना आम्ही तोंड देत असताना संकटांचा परिणाम तर काय आहे? निराशा आहे, दुःख आहे, हताशा आहे. कधी कधी संकटांची तीव्रता एवढी अधिक होते की मनुष्याला असं वाटतं की मला आता जगायला नको. परंतु ज्यांना परमेश्वरापासून सामर्थ्य प्राप्त होतं प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये त्या संकटांचाही परिणाम एक नवीन सुरुवात, ज्या प्रकारे दावीद म्हणतो की तू मला नवजीवन देतोस. प्रियांनो, त्याकरिता रोज आणि रोज आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, परमेश्वराच्या समवेत आम्हाला आमचा वेळ घालवायचा आहे आणि त्याच्याकडून ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, जे सामर्थ्य आम्हाला रोजच्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे. देवबाप या वचनांच्याद्वारे आपणास आशीर्वादित करूया. जो परमेश्वर देव आमच्या प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, जो संकटातही आम्हाला बळ, सामर्थ्य देतो, नवीन जीवन देतो, त्या परमेश्वराचा आभार मानूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्याद्वारे परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. त्याला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल. सभी को सलाम. भजन संहिता 81 में इस तरह कहता है, देव जो आमचा समर्थ आहे त्याचे मोठ्याने गुणगान करा, याकोबाच्या देवाचा जय जयकार करा, सुवावर गीत म्हणा आणि खंजीर वाजवा, मुजवळ विना स्तवार वाजवा. तर या प्रियानो आपण गीत म्हणूया, आओ हम यहोवा का धन्यवाद करे. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें, उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें. जिसने बनाया हमें वो है हमारा आधार, जिसने बचाया हमें
जिसने बनाया हमें वो है हमारा दान। जिसने बचाया हमें वो है हमारा उद्धार। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रधान। उसकी हो जय जय हो आराधना, वो है सबों का प्रधान। वो है सबों का प्रधान, वो है सबों का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। अपने पूरे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। अपने पूरे तन मन से, अपने पूरे तन मन से हम उसकी महिमा करें। वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें। वो है जग का दाता और तारनहार, वो है सबों का प्रधान। वो है जग का दाता और तारनहार, वो है सबों का प्रधान। वो है सबों का प्रधान, वो है सबों का प्रधान। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें। उसके फाटकों में स्तुति करें और ललकारें और ललकारें और ललकारें। आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, कारण की त्याने आपला रात्रभर सांभाळलं आणि ही सुंदर सकाळ त्यांनी आपल्या आयुष्यात जोडलेली आहे. आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि गीत म्हणूया, आज का दिन यहोवा ने बनाया. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान। प्रभु को महिमा मिले, चाहे वो मेरा अपमान। वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान। वह बड़े मैं घटू, रहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो आनंदित हो। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे। स्तुति प्रशंसा करे, क्यों ना
कुछ होता रहे, उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे, उसको हम भाते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे आता हूँ तेरे पास, मुझको है तुझसे मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर दे, मुझको कबूल कर ले, पापों से शुद्ध कर ले। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। तिसरं गीत आपण म्हणूया, आपला सवन येणारा गीत असा आहे, हालेलुया स्तुती करे हम. हालेलुया स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा, सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा। हालेलुया स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया, क्रूस पर जीवन दिया और रक्त भी बहाया। पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति दिया है, पापों को मिटा के पवित्र करके मुक्ति दिया है। हालेलुया स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे। हालेलुया स्तुति करेंगे, करेंगे, यीशु की स्तुति करेंगे, करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। यीशु के पास तुम आओ और मुक्ति को अपनाओ, यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ। आशीष वो देगा, साथ मिलेगा, कभी
छोड़ेगा, आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया, हालेलुया, स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे, हालेलुया, स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। आपण सर्व आपल्या जागा उभं राहूया आणि हे कडवं पुन्हा म्हणूया, येशू के पास आओ और उसे अपनाओ. यीशु के पास तुम आओ और मुक्ति को अपनाओ, यीशु के पास आओ और मुक्ति को अपनाओ, आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा, आशीष वो देगा, साथ अपने लेगा, कभी नहीं छोड़ेगा। हालेलुया, स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे, हालेलुया, स्तुति करेंगे करेंगे, यीशु की स्तुति करेंगे करेंगे। हालेलुया, 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 हालेलुया। आपण उभे असताना टाळ्या वाजवून गीत म्हणूया, तेरे भवन में आनंद की भरपुरी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी, ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी। संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए, संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए, हे तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है, तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। क्रूस पर सब हुई समाप्ति, आया शैतान मिली पापों से मुक्ति, क्रूस पर सब हुई समाप्ति, आया शैतान मिली पापों से मुक्ति, तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति, तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति, हे तेरे भवन में आनंद की भरपूरी है, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है, भवन में आनंद की
तो जीवन में संतुष्टि है। बोलो भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। बोलो भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। ओ मेरा प्याला उमड़ उमड़ के भरे, मेरा जीवन यीशु खुशी से भरे। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। यीशु तू संग तो, यीशु तू संग तो, यीशु तू संग तो जीवन में संतुष्टि है। संतुष्टि है। तो आइए हम अपने आंखों को बंद करें और अपना ध्यान उसकी ओर लगाएं। उसे पूछे, तू हमसे इतना क्यों प्यार करता है? हमने तुझे कई बार ठुकरा दिया, हमने कई बार तेरी ओर से मुंह फेरा, पर तूने हमें कभी नहीं छोड़ा। उसे पूछेंगे, क्यों हमसे तो इतना प्यार करता है? सुबह से लेकर शाम तक तू हमारे साथ रहता है, हमारी रक्षा करता है। उसे पूछेंगे क्यों, उसे तो हम गीत गाएंगे, प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ,
पे मसीहा आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए मुझ पे मसीहा आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करो अब ध्यान। सारी खताएं मानता हूँ, तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। पूरा करो धन्यवाद करते हैं प्रभु आज के लिए आपने हमें दिखाया, इसलिए आपके नाम को धन्यवाद करते हैं। हम प्रार्थना करते हैं प्रभु सारी बातों के लिए, तू हमारे लिए तू अच्छा है प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस स्तुति महिमा के लिए प्रभु, जो भी हमने किए प्रभु आपके स्वर्ग भंडार में आग्रह कीजिए। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस कलीसिया के लिए, इस कलीसिया में रहने वाले छोटे से बड़े प्रभु उन सबकी रक्षा कर, उन सबकी मदद कर प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस भारत देश में जो भी काम चल रहा है पिता प्रभु, जो भी वाद विवाद है प्रभु वो सब तू दूर कर प्रभु। जो भी प्रॉब्लम है प्रभु वो सॉल्व कर प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु जो भी बारिश का प्रॉब्लम चल रहा है प्रभु, बारिश जो रुक गई है आपके स्वर्ग भंडार आप उसको खोलिए, तो बारिश को तो बरसा प्रभु। जो भी खेती हुई है प्रभु, जो भी नुकसान हो रहा है प्रभु वो सब फिर से खेती उग सके ऐसा तो कर प्रभु, फिर से बारिश हो सके ऐसा तो कर प्रभु। उन सब की रक्षा कर, उन सब की मदद कर प्रभु। हम प्रार्थना करते प्रभु आज का जो वचन हमारे बीच में आएगा प्रभु, वचन के अनुसार हम चल सके, उस वचन को हम अनुसार कर सके ऐसा तो कर प्रभु। हम सबकी तो रक्षा कर प्रभु। जो भी आने के राह पर है प्रभु उन सबकी राह को तो खोल, उनको सबको तू शुक्र पिला प्रभु। जैसे तू हमने आपने हमें लाया प्रभु, वैसे तू हमें ऐसे लेकर जा प्रभु। हम प्रार्थना करते प्रभु जो भी हमारी विनती है प्रभु सब आज जानते हो प्रभु, जो भी हमारे पाप है वो आप सब जानते हो प्रभु। हम हमारे पापों को आपके चरणों में रखते प्रभु, आप उन्हें लहू से शुद्ध कीजिए प्रभु। उन सबको तो अपने मिटा दीजिए प्रभु। जैसे पूरब से पश्चिम जितने दूर है प्रभु उतने दूर तुमने हमारे पाप हमसे दूर किए हैं प्रभु। हम सबकी रक्षा कर प्रभु। हम प्रार्थना करते हैं प्रभु इस कलीसिया पे अपना आश्रय बनाया कर प्रभु। जो भी शैतान के बंदे हैं प्रभु सब तो तोड़ प्रभु, सबको तू नाशा कर प्रभु। इस चर्च के आगे पीछे अपना दूध का पारा तू रख प्रभु। ये छोटी सी विनती हमारा उद्धार करता है यीशु मसीह इसके नाम से मांगता हूँ, आमीन आमीन। परमेश्वर देवबापाचं जे वचन आहे त्याकडं आपण लक्ष लावूया। आज 2 वचने आपण वाचणार आहोत। एक नहूमच्या पुस्तकातून आपण वाचूया। नहूमच्या पुस्तकातून एक वचन आपण वाचूया, अध्याय 1 आणि वचन 3। नहूम अध्याय 1 वचन 3 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यास शासन केल्या वाचून राहणार नाही। परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत। त्याचप्रमाणे सफन्याचं पुस्तक त्यातून देखील एक वचन आपण वाचूया, अध्याय 1 आणि त्यातून वचन 12 जे आहे ते आपण यावेळेस वाचूया। सफन्याचं पुस्तक अध्याय 1 आणि वचन 12 जे ह्या पुस्तकाचं मुख्य वचन देखील आहे। त्या समय असे होईल की मी दिवट्या घेऊन
यरुशलेमीची तपासणी करीन व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षरसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की परमेश्वर बरे करीत नाही व वाईटही करत नाही, त्यांचा मी समाचार घेईन. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करोत. या प्रार्थना करूया. थोर आणि जिवंत देवबापा, तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही आहोत, तुझ्या समोर आम्ही आहोत. पवित्र देवबापा, तुझं वचन जे या समय आम्ही वाचत आहोत, त्यावरती मनन करीत आहोत. प्रभू, ते तू आम्हासाठी आशीर्वादाचं कर. आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस. पवित्र देवबापा, आमची गरज तू पूर्ण कर. पवित्र देवबापा, तुझं वचन जे आमच्यासाठी सामर्थ्य आहे, आमचा पुरवठा आहे प्रभूजी, त्या वचनाच्या सामर्थ्यास यावेळेस देवबापा आम्हामध्ये तू ओत आणि तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. नहूम आणि सफन्या या 2 पुस्तकांवरती आपण मनन करीत आहोत, या महिन्यामध्ये अभ्यास करीत आहोत. आणि आपण सुरुवात करत असताना नहूमच्या पुस्तकाने आपण सुरुवात केली आणि नहूमच्या पुस्तकावरती मनन करत असताना निनवे शहर यावरती आपण अभ्यास केलेला आहे. नहूमच्या पुस्तकात काय आहे तर आम्हाला माहिती आहे की जणू काही यवनाच्या पुस्तकाचं पूरक ते आहे. यवनाच्या पुस्तकाच्या पुढचं पुस्तक जणू काही ते आहे. आणि निनवे शहर आणि या निनवे शहराचा नाश याविषयीचं वचन या नहूमच्या पुस्तकामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. आणि म्हणून नहूमच्या पुस्तकातून निनवे शहर यावरती आपण मनन केलेलं आहे. मागच्या रविवारी सफन्याच्या पुस्तकावरती आपण मनन करीत असताना परमेश्वराचा दिवस आणि तारण याविषयी आपण मनन केलं. सफन्याच्या पुस्तकामध्ये प्रामुख्याने परमेश्वराचा मोठा दिवस किंवा परमेश्वराचा दिवस याचा उल्लेख आम्ही पाहतो. हा मुख्य विषय आपण पाहतो. आणि मग 2 गोष्टी या पुस्तकाचा अभ्यास करत असताना परमेश्वराचा दिवस या संबंधाने आम्ही पाहतो. एक, परमेश्वराचा दिवस आणि न्याय, म्हणजे परमेश्वराच्या दिवशी, त्या महान दिवशी, ज्या दिवसाविषयी सफन्या सांगतो की तो दिवस आनंदाचा नाही, तो दिवस दुःखाचा आहे, तो दिवस रडण्याचा दिवस आहे, तो दिवस कठीण आहे. कारण त्या दिवशी परमेश्वराचा न्याय जो आहे तो मनुष्यावरती येईल. आणि म्हणून परमेश्वराचा दिवस आणि न्याय याविषयी या पुस्तकात तुम्ही वाचाल. मग हा न्याय जो आहे हा यहुदावरील न्यायाबद्दल तो सांगतो. त्याच्या अवतीभोवतीचे जे राष्ट्र आहेत त्यांच्याबद्दल न्यायाविषयीची वचने आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग परमेश्वराचा दिवस आणि तारण, ज्या प्रकारे तो दिवस दुःखाचा आहे, रडण्याचा आहे, त्याचप्रमाणे जे अवशेष आहेत, जे लोक परमेश्वराची आशा धरून आहेत किंवा ज्या लोकांनी स्वतःला परमेश्वराकरिता शुद्ध पवित्र करून ठेवलेलं आहे, जे लोक परमेश्वराकरिता जीवन जगत आहेत, त्यांच्याकरिता हा दिवस आनंदाचा आहे. नवीन एक सुरुवात त्या ठिकाणी त्यांच्याकरिता आहे. नवीन प्रतिष्ठा आणि नवीन आनंदाचा दिवस त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून मागच्या रविवारी हा जो दुसरा भाग आहे की परमेश्वराचा दिवस आणि तारण, त्याविषयी आपण मनन केलेलं आहे. आज जी 2 वचने आपण वाचली, नहूमच्या पुस्तकातून एक वचन वाचलं ज्यामध्ये परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो की परमेश्वर कसा आहे, मंद क्रोध आहे, महापराक्रमी आहे, परंतु तरीही तो पाप्यास शासन करेल. परमेश्वर ज्याचं सामर्थ्य नहूमच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की तो किती अद्भुत परमेश्वर आहे. आकाश, ढग आणि वेगवेगळ्या गोष्टींवरती असणारं त्याचं ते सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग सफन्याच्या पुस्तकामध्ये आम्हाला परत एकदा पाहायला मिळतं की परमेश्वर देव हा शासन करणारा आहे, परमेश्वर देव हा समाचार घेणारा परमेश्वर आहे. आता या सफन्याच्या पुस्तकामध्ये काही लोक त्या ठिकाणी आहे की जे म्हणतात की परमेश्वर काहीच करत नाही, परमेश्वर बरंही करत नाही, परमेश्वर वाईटही करत नाही. आता नहूमच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की तो मंद क्रोध आहे. आणि सफन्याच्या पुस्तकात आम्ही पाहतो की तो जो मंद क्रोध परमेश्वर आहे, बऱ्याच लोकांनी
या गोष्टीला कशा प्रकारे गृहीत घेतलेलं आहे की परमेश्वर काहीच करत नाही, तो बरंही करत नाही, तो वाईटही करत नाही. या प्रकारे ही दोन वचने जी आहे ना, एकमेकांसोबत जुळलेली किंवा एकमेकांमध्ये गुंतलेली अशा प्रकारची आम्हाला ती या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून या दोन वचनांचा अभ्यास करण्याकरिता किंवा त्यावर मनन करण्याकरिता आज ती आपल्या समोर आहे. आणि आज या वचनांच्या माध्यमातून हा परमेश्वर देव आम्हास काय बोध करतो याकडं आपण आपलं विशेष लक्ष लावूया. मग सफन्याच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा समाचार घेईन, मी त्यांचा समाचार घेईल. सर्वांचं लक्ष आहे ना माझ्याकडं की हळूच निघाला मोबाईल. आपल्या अवतीभोवती पहा, जर कोणाचा मोबाईल निघाला असेल तर त्यांना सांगा की मोबाईल बंद करा, डिस्टर्ब व्हायला नको. परमेश्वर म्हणतो की मी त्यांचा समाचार घेईन. मग कोणाचा समाचार घेईल? परमेश्वर देव कोणाचा समाचार घेईल? तर आम्ही या वचनामध्ये वाचतो की जे मंदावलेले आहेत, मंदावलेले. एक दोन कोणते लोक आहेत की जे आपल्या मनात असा विचार करतात की परमेश्वर बरंही करत नाही, वाईटही करत नाही, परमेश्वर काहीच करत नाही. या लोकांचा समाचार मी घेईन. परमेश्वराचं वचन सांगतं की मी या लोकांचा समाचार घेईन. आणि म्हणून परमेश्वर जो मंदक्रोध आहे तरी तो शासन करणारा, समाचार घेणारा परमेश्वर आम्हाला या ठिकाणी दिसतो. आणि हाच आजचा आपला विषय आहे की परमेश्वर मंदक्रोध आहे तरी तो त्यांचा समाचार घेईल. मग जे मंदावलेले आहेत, मंदावलेले आहेत म्हणजे नेमकं कसे आहेत? त्या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की जे खाली गाळ असलेल्या द्राक्ष रसासारखे मंदावलेले आहेत. मी ज्यावेळेस हा शब्द वाचला, मंदावलेले आहेत, त्यावेळेस मला आणखीन एका गोष्टीची आठवण झाली. मंदावलेले आहेत म्हणजे जे थांबलेले नाही आहेत आणि जे वेगाने चालतही नाहीयेत, ज्यांची गती संथ झालेली आहे, हळूहळू हळूहळू मंद झालेले आहेत. हा शब्द ज्यावेळेस मी ऐकला ना, मला एका दुसऱ्या शब्दाची आठवण झाली आणि तो शब्द म्हणजे कोमट. कोमट देखील म्हटलेलं. ज्यावेळेस तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक वाचता त्या ठिकाणी हा शब्द आलेला आहे की परमेश्वर म्हणतो मी त्या मंडळीला ओकून देईल. का? कारण ती थंडही नाही आणि उष्णही नाही. ती कशी आहे? ती कोमट आहे. कोमट शब्द आणि हा मंद शब्द जो आहे ना, आम्हाला एकमेकांशी तो जुळताना आम्हाला दिसून येतो. परमेश्वरासाठी आम्ही जीवन जगत असताना प्रियांनो, जर आम्ही मंद झालेलो आहोत, जर आम्ही कोमट झालेलो आहोत, जर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला घेऊन त्या आमच्या आध्यात्मिक जीवनाला घेऊन जर हा कोमटपणा जर आम्हाला जाणवतोय, जर आम्ही मंद झालेलो आहोत असं जर आम्हाला वाटतं, तर प्रियांनो ती वेळ आमच्यासाठी आहे की त्या मंद गतीने आम्ही चालत राहू नये, तर आम्ही गुडघ्यांवरती यावं आणि परमेश्वराचं सहाय्य आम्ही त्या ठिकाणी मागावं. कारण ही अशी अवस्था आहे प्रियांनो, ही अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये मनुष्य जो आहे हा आपल्या मनाशी असा प्रकारचा समज करून घेतो की मी परमेश्वराला आवडणारं धार्मिकतेचं जीवन जगत आहे, परंतु खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या दृष्टीने अशा प्रकारचं जीवन त्याला वीट आणणारं आम्हाला दिसून येतं. एक तर जर तुम्ही थांबलेले आहात तर परमेश्वर देव तुम्हाला अशा प्रकारचं काम तुमच्या जीवनात करेल की तुम्हाला एक नवीन गती प्राप्त होईल. जर तुम्ही गतीने जात आहात, तुम्ही जर वेगाने चालत आहात, तर त्या डेस्टिनेशनकडं, त्या जागेकडं आम्ही लवकर पोहोचणार आहोत. परंतु जर आम्ही मंद झालेलो आहोत तर आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक करून घेत आहोत. अशा प्रकारची ती अवस्था आम्हाला दिसून येते. ह्याच करिता परमेश्वर म्हणतो की मी तिला ओकून देईल,
मी तिला ओकून देईल. प्रियांनो, या अवस्थेपासून आम्हाला सांभाळायचं आहे. अशा लोकांचा परमेश्वर देव त्या दिवशी समाचार घेणार आहे. समाचार घेणार आहे म्हणजे विचारपूस करणार आहे का? एक अर्थ तोही निघतो त्याचा, समाचार घेणे, विचारपूस करणे. कसे आहात, बरे आहात का? नाही? परमेश्वराला सांगा, जर बरे नाहीत तर परमेश्वराला सांगा की आम्ही बरे नाही. त्या दिवशी समाचार घेईल म्हणजे परमेश्वर देव है ना, त्या लोकांच्या त्या जीवनशैलीबद्दल त्यांना शासन तो करेल. परमेश्वराच्या त्या दिवशी परमेश्वर काहीच करत नाही, तो चांगलंही करत नाही आणि तो वाईटही करत नाही. ह्या विचारसरणीचे लोक, प्रियांनो, ज्यावेळेस ह्या विचारांकडे तुम्ही लक्ष लावता, ज्यावेळेस अशा विचारसरणीकडे तुम्ही लक्ष लावता, त्यावेळेस तुमच्या एक लक्षात येईल की ही विचारसरणी जी आहे ना, ती परमेश्वराच्या अस्तित्वाला आव्हान करणारी आहे. जर परमेश्वर आहे तर तो एकतर चांगलं करेल, एकतर तो शासन करेल. परंतु परमेश्वर वाईटही करत नाही, परमेश्वर चांगलंही करत नाही, तो काहीच करत नाही. मग तो आहे की नाही, तो आहे की नाही, या प्रकारे ही अशा प्रकारची जी विचारसरणी आहे ती मनुष्याच्या मनात परमेश्वराला घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि वेगवेगळ्या प्रकारचे संशय त्या ठिकाणी निर्माण करणारी आहे. परमेश्वर चांगलंही करत नाही आणि परमेश्वर वाईटही करत नाही. ही विचारसरणी, ही प्रवृत्ती एक फार मोठं कारण आहे. कोणत्या गोष्टीचं? परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वराला न आवडणारं जीवन जगण्याचं. मी कसंही जगलो काय फरक पडणार आहे? परमेश्वर तर काही चांगलंही करत नाही आणि काही वाईटही करत नाही. या प्रकारे जे लोक आपल्या स्वतःची दिशाभूल करतात आणि अशा प्रकारच्या विचारांनी जे लोक परमेश्वराच्या विरुद्ध जीवन जगण्याकरिता प्रवृत्त होतात, एक दिवस परमेश्वर देव त्यांचं शासन करणारा, त्यांचा समाचार घेणारा परमेश्वर देव आहे. परमेश्वर काहीच करत नाही. तुम्ही विचार करा, ताबडतोब होणारी शिक्षा. कधी कधी काय होतं माहितीये का, की आम्ही जीवन जगत असताना एखादी गोष्ट आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध करतो, परमेश्वराला न आवडणारी करतो, आणि ते केल्यानंतर ना आम्हाला थोड्याच वेळामध्ये आम्हाला ठोकर लागू द्या, आमचं काही नुकसान होऊ द्या, काही वाईट बातमी कानावर येऊ द्या, आमच्या मनात हा प्रश्न येतो, मी असं केलं ना म्हणून असं झालं, ही परमेश्वराने मला शिक्षा दिली आहे. पहा, कधी कधी मला माहीत नाही आपल्यापैकी किती जणांचा हा अनुभव आहे, परंतु जेव्हा एखादी चुकीची गोष्ट आमच्या हातून घडते, देवाला न आवडणारं एखादं काही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो आणि मग ते झाल्यानंतर तक्षणी जर आमच्यावरती एखादं संकट आलं ना, तर लगेच आमच्या मनाला असं वाटतं की परमेश्वराने मला शिक्षा दिलेली आहे, मी हे केलं म्हणून परमेश्वराने मला हे शासन केलेलं आहे. आणि ती बाब आम्हाला आमच्या मनामध्ये भीती निर्माण करते की नाही, मला असं करणं बरोबर नाही, अशा प्रकारचं जीवन जगणं हे बरोबर नाही. भीती निर्माण होते. ज्या वेळेला तक्षणी परमेश्वर देव शासन करतो ना, त्याच ठिकाणी भीती निर्माण होते. अशाच प्रकारची भीती दाविदाच्या जीवनातही निर्माण झाली होती. आठवतं का कोणत्या प्रसंगी दाविदाच्या जीवनात भीती निर्माण झाली होती? दावीद जेव्हा परमेश्वराचा कोष घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो सगळा प्रसंग आम्हाला माहीत आहे की कशा प्रकारे उज्जा जो आहे तो परमेश्वराच्या कोशाला आधार देतो, पकडण्याचा प्रयत्न करतो, तो पडू नये म्हणून त्या ठिकाणी त्याला हात लावतो आणि परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन किंवा जो नियम परमेश्वराने लावून दिलेला आहे तो मोडण्याद्वारे तो परमेश्वराचा दोषी ठरतो आणि परमेश्वराचं शासन त्याला त्याच ठिकाणी प्राप्त होतं आणि उज्जा जो आहे तो त्या ठिकाणी स्मरण पावतो. आणि ज्यावेळेस असं म्हटलेलं आहे की दाविदाने हे पाहिलं, त्याला फार दुःख झालं. त्याने त्या ठिकाणाचं नाव पेरेस उज्जा असं ठेवलं, उज्जा हडण असं ठेवलं. आणि असं म्हटलेलं आहे की दाविदाला इतकी भीती त्याच्या मनाला प्राप्त झाली की दावीद जो आहे तो कोश आपल्या ठिकाणी घेऊन जायला तयार होत नाही. भीती तक्षणी
है ना, लगेच शिक्षा मिळाली की मनुष्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते. ज्यावेळेस तो कोष त्या ओबेद अदोम गित्तीच्या घरी ठेवण्यात आला, परमेश्वराने त्याला आणि त्याच्या सर्वस्वाला आशीर्वाद दिला. एका ठिकाणी आम्ही पाहतो की शासन केलं, त्याच्यामुळं भीती निर्माण झाली. दुसऱ्या क्षणाला आम्ही पाहतो की परमेश्वराने आशीर्वाद दिले म्हणून तो कोष वापस नेण्याकरिता दावीद त्या ठिकाणी तयार झाला. लगेच ताबडतोब त्याच घटकेला एक तर शासन, एक तर प्रशंसा किंवा आशीर्वाद. या ठिकाणी हे लोक जे आहेत ते या ठिकाणी त्याच प्रकारे पाहतात की परमेश्वर काहीच करत नाही. आम्ही वाईटही केलं तरी परमेश्वर देव त्या ठिकाणी आम्हाला शासन करत नाहीये. आम्ही काही चांगलं केलं तरी परमेश्वराकडून आम्हाला काही प्रतिफळ मिळत नाहीये. अशा प्रकारची विचारसरणी जी आहे ना प्रियांनो, आम्हाला पाप करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणं जी आमच्या अवतीभोवती आहे त्याला बळी पडण्यासाठी एक फार मोठं कारण म्हणून आम्ही त्याला पाहतो. परमेश्वर देव अशा प्रवृत्तींचा, परमेश्वर देव अशा विचारसरणी असणाऱ्यांचा समाचार घेणारा परमेश्वर देव आहे. परमेश्वर म्हणतो की मी त्यांना शासन करेल, मी त्यांचा समाचार घेईल. आणि मग अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळं जी वेगवेगळी पापे त्या ठिकाणी यहुदामध्ये आम्हाला पाहायला मिळतात, जी पहिला अध्याय सफन्या 1:4 पासून जर तुम्ही समोर वाचले तर काही पाप त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात की ज्यामुळं परमेश्वराचा न्याय या यहुदावरती, या यहुदाच्या लोकांवरती येईल. आणि म्हणून कोणीतरी वचन 5 वाचा, सफन्याचं पुस्तक अध्याय 1 आणि त्यातून वचन 5. जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, जे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात व मिल्कोम मूर्तीचीही शपथ वाहतात. आता या ठिकाणी या वचन 5 मध्ये 2 प्रकारचे लोक आम्हाला पाहायला मिळतात. आकाशातील सैन्याची पूजा करणारे, आकाशातील सैन्याची पूजा करणारे. आकाशात कोणतं सैन्य आहे? आकाशात कोणतं सैन्य आहे? आकाशात कोणतं सैन्य आहे? कोणाला सांगता येईल? एफिसकराचं पत्र आठवतं का? आमचं युद्ध कोणाबरोबर आहे? आकाशातील दुरात्मा समूह. आकाशातील दुरात्मा समूह हे ते सैन्य आहे जे एकेकाळी परमेश्वराच्या समक्षतेमध्ये त्याची आराधना करण्यासाठी नेमलेले होते. परंतु परमेश्वराच्या विरुद्ध पाप केल्यामुळं ते सर्व खाली आकाशात टाकण्यात आले. आणि ज्या लोकांना परमेश्वराने आपल्याकरिता निवडून घेतलेलं होतं ते लोक त्या आकाशातील सैन्याची पूजा करणारे त्या ठिकाणी ते झालेत. ते लोक जे आकाशातील सैन्याची पूजा करतात, आज त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं देऊन त्यांच्या विषयीची वेगवेगळ्या प्रकारची भीती निर्माण करून पुष्कळ काही आज जगामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. एक नवीन थेरी, एक नवीन फिलॉसॉफी, एक पूर्ण शिक्षण त्यावरती आहे आणि अनेक लोक त्याच्या मागे जात आहेत. न कळत पुष्कळदा देवाचे लोक देखील हे बरोबर आहे का, हे ह्या प्रकारे आहे का, हे आम्ही असं करायला पाहिजे का, है ना, अशा प्रकारे कधी कधी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु परमेश्वर म्हणतो की जे धाब्यावर आकाशातील सैन्याची पूजा करतात, आणखीन त्या वचन 5 मध्येच असं म्हटलेलं आहे की जे परमेश्वराचे उपासक परमेश्वराची शपथ वाहतात आणि मिल्कोम मूर्तीचीही शपथ वाहतात. दुहेरी जीवन आम्हाला पाहायला मिळतं की जे परमेश्वराचीही शपथ वाहतात आणि जे मिल्कोम मूर्तीचीही शपथ त्या ठिकाणी वाहतात. दुहेरी जीवन
जे त्या ठिकाणी आहे आम्ही हे करू शकतो का? कारण परमेश्वर काहीच करत नाही. परमेश्वर आम्हाला शासनही करत नाहीये आणि परमेश्वर आम्हाला प्रतिफळही देत नाहीये. ह्या प्रकारे लोक परमेश्वराच्या विरुद्ध जीवन जगण्याकरिता त्या ठिकाणी प्रवृत्त होतात. प्रियांनो, आणखीन काय त्या ठिकाणी? वचन 6 जे आहे सफन्याचं पुस्तक अध्याय 1 वचन 6 कोणीतरी वाचा. जे परमेश्वरापासून पराळमुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करेन. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? की जे लोक परमेश्वरापासून परान्मुख झालेत, ज्यांनी परमेश्वराचा शोध त्या ठिकाणी केला नाही, म्हणजेच ज्यांनी परमेश्वराकडं दुर्लक्ष केलेलं आहे, ज्यांनी परमेश्वराकडं दुर्लक्ष केलेलं आहे. प्रियांनो, आणखीन वचन 8 त्या ठिकाणी वाचा. परमेश्वराच्या यज्ञांच्या दिवशी असे होईल की सरदार, राजपुत्र व ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढवला आहे त्याचा मी समाचार घेईन. ज्या सर्वांनी परदेशी पोशाख चढवलेला आहे त्या सर्वांचा देखील परमेश्वर काय घेईल? समाचार घेईल. परदेशी पोशाख, परदेशी पोशाख, परकीय जीवनशैली ज्याला आपण म्हणूया, जगाची जीवनशैली जी आपण म्हणूया. पुष्कळदा ही गोष्ट ऐकायला आवडत नाही आणि ज्यावेळेस अशा गोष्टीवरती बोलल्या जातं पुष्कळदा नाराज होतात, वाईट वाटतं. परंतु प्रियांनो, जगामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशन आम्ही पाहतो, नकळत आम्ही त्या आमच्या स्वतःच्या जीवनातही ते स्वीकारतो. ते चांगलं आहे की वाईट आहे तो ज्याने त्याने आपला निर्णय घ्यायचा आहे, मी ते करावं की नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जर ती फॅशन करण्याद्वारे जर आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने जर आम्ही दोषी ठरतो तर त्याच्याबद्दल परमेश्वर आमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण मुळातच जगामध्ये आज जे काही म्हणून आहे, ज्या सर्व गोष्टी ज्या आज तरुणांना आकर्षित करणाऱ्या आहेत, जी जगाची विचारसरणी आज तरुणांना आकर्षित करणारी आहे, जी लाईफस्टाईल आज तरुणांना आकर्षित करणारी आहे, ती मुळातच यासाठी आकर्षित करण्यासाठी आहे की देवाच्या तरुणांनी देवापासून, देवाच्या त्या पावित्र्यापासून, देवाच्या कामापासून त्या गोष्टींकडे आकर्षित व्हावं आणि त्यामध्ये गुंतून आपलं जीवन जगावं. त्याकरिता या गोष्टी आज जगात प्रामुख्याने असणाऱ्या, आणि म्हणून सर्व तरुण लेकरं जे आहेत त्यांनी फार सावध व्हायचं आहे की जेव्हा तुम्ही जगातील एखादी फॅशन, एखादा ट्रेंड किंवा तुमचे कपडे असतील, तुमचे केस असतील, तुमचं सगळं राहणीमान असेल, ज्या वेळेला तुम्ही ते निवडता, ते निवडत असताना फार गांभीर्याने तुम्ही त्याची निवड करा, कारण त्याबद्दल समाचार घेतला जाईल. पुष्कळदा तरुण लेकरं आई वडिलांचंही ऐकत नाही. तुम्हाला काय कळतं? आजची ही फॅशन आहे. आई वडिलांनाही कळत नाही. ज्या आई वडिलांनी लेकरांना एवढं मोठं केलं, आता त्या आई वडिलांनाही कळत नाही की आमच्या लेकरांसाठी काय चांगलं आहे. ही परिस्थिती आहे आजची, ही वस्तुस्थिती आहे. परंतु तरुणांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की जरी आम्ही आमच्या आई वडिलांचं ऐकणार नाही, परंतु ज्या दिवशी परमेश्वर आमचा समाचार घेईल त्या दिवशी आम्हाला एक शब्दही त्याच्यासमोर बोलता येणार नाही. परमेश्वर देव हा समाचार घेणारा परमेश्वर आहे. ज्या लोकांनी परकीय पोशाख चढवलेला आहे, ज्यांनी ती अशी जीवनशैली आपल्याकरिता निवडून घेतली किंवा जिचा स्वीकार केलेला आहे की ज्या जीवनशैलीपासून परमेश्वराने या लोकांना वेगळं केलेलं आहे, वेगळे केलेले असतानाही जेव्हा ती जीवनशैली लोक स्वीकारतात, परमेश्वराचे दोषी त्या ठिकाणी ते ठरतात. आणि जर आम्ही परमेश्वराचे दोषी ठरित आहोत तर परमेश्वराचं शासन जे आहे ते त्याला आम्हाला सामोरे जावं लागणार आहे. प्रियांनो, आज वर्तमान काळामध्ये या ज्या सर्व गोष्टी आहेत, ज्या सफन्याच्या दिवसांमध्ये
ज्या गोष्टींना घेऊन सफन्या या यहुदाची कान उघाडणी करत आहे, यहुदाच्या लोकांची कान उघाडणी करत आहे. प्रियांनो, आज अशाच गोष्टी आपल्याही अवतीभोवती आपल्याला दिसून येतात. आज आपल्याला माहीत आहे की आकाशातील दुरात्मा समूह असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीच्या दडपणाच्या खाली जीवन जगून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याकरिता प्रवृत्त होणे, दुहेरी जीवन जगणे, दुहेरी जीवन वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याचं स्पष्टीकरण करू शकता. आम्ही परमेश्वरासमोर पुष्कळदा दोषी आहोत, परंतु मनुष्याच्या समोर आम्ही फार धार्मिक आहोत. हे दुहेरी जीवन आहे. आम्ही मनुष्याच्या समोर कितीही धार्मिक असलो, परंतु जर आम्ही परमेश्वराच्या समोर दोषी आहोत, तर तो आमचा शासन करणारा, आमचा समाचार घेणारा तो परमेश्वर आहे. म्हणून हे दुहेरी जीवन जे आहे, परमेश्वराकडं दुर्लक्ष करणे आहे. परमेश्वराकडे दुर्लक्ष करणे, परमेश्वराचा शोध घेणे नाही, परान्मुख होणे. आज परमेश्वराचं वचन असेल, आमचं आध्यात्मिक जीवन असेल, याकडे दुर्लक्ष करणे. प्रियांनो, आज या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवतीभोवती आपल्याला दिसून येतात. सफन्याच्या पुस्तकामधून आम्हाला दिसून येतं की परमेश्वर देव या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आमचा परमेश्वर तो आहे. परंतु परमेश्वर शासन करण्यात कसा आहे? मंद क्रोध आहे. नहूम काय म्हणतो? परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. परमेश्वर मंद क्रोध व महापराक्रमी आहे. परमेश्वर मंद क्रोध आहे. प्रियांनो, ही जणू काही मनुष्याकरिता संधी आहे. विचार करा की जर त्या ज्या प्रकारे उज्जाचं ताडण त्या ठिकाणी करण्यात आलं, ज्या प्रकारे उज्जाला शासन त्या ठिकाणी झालं, जर तो परमेश्वर आजही तसाच परमेश्वर असता तर आम्ही किती वेळ त्याच्यासमोर टिकाव धरला असता. परमेश्वर मंद क्रोध आहे. ही आमच्याकरिता संधी आहे. वचन 7 मध्ये, सफन्या अध्याय 1 आणि वचन 7 जे आहे, वाचा ते. सफन्या अध्याय 1 वचन 7. प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा, कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराने यज्ञ बलीची सिद्धता केली आहे. त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केले आहे. परमेश्वर देवबापाचं वचन सांगतं की परमेश्वराने यज्ञ बलीची सिद्धता केली आहे आणि त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केला आहे. प्रियांनो, परमेश्वराचा यज्ञबली कोण आहे? परमेश्वराचा यज्ञबली कोण आहे? परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे. परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे आणि परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केलेली आहे. परमेश्वराचा यज्ञबली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, जो ज्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे की तो जगाच्या स्थापने आधी वधलेला कोकरा आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगात आला आणि ज्याने स्वतःला त्या वधस्तंभावरती चढविलेलं. प्रियांनो, तो त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमंत्रितांना पवित्र करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचा यज्ञबली जो प्रभू येशू ख्रिस्त आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याला पवित्र ठरविण्यास हा प्रभू येशू ख्रिस्त पुरेसा आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पुरेसा आहे. परमेश्वराचा यज्ञबली त्याने सिद्ध केला आहे आणि त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केलेला आहे. आमंत्रण कोणाला आहे? आमंत्रण कोणाला आहे? है ना? एक गोष्ट लक्षात घ्या, वचन सांगतं की बोलावलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडकेच आहे. संपूर्ण जगावर परमेश्वराचा अधिकार आहे. तारणाची योजना ही संपूर्ण जगासाठी, प्रत्येक मनुष्यासाठी आहे आणि प्रत्येकाला बोलावलेला आहे. जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, प्रियांनो, तो त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र केला जातो.
याकडं पाहत असताना ना मला एका बाजूला संपूर्ण जग दिसून येतं आणि एका बाजूला इस्रायल लोक दिसून येतात. बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले किती आहेत? थोडकेच आहेत. एक व्यक्तीची निवड परमेश्वराने फक्त केली, त्याच्याद्वारे एक राष्ट्र निर्माण केलं. संपूर्ण जगामध्ये ते राष्ट्र परमेश्वराचं निवडलेलं राष्ट्र. जरी परमेश्वर देव हा अवघ्या मनुष्य जातीचा निर्माण करता आणि अवघ्या मनुष्य जातीवरती या परमेश्वराला अधिकार आहे, परंतु त्याने काही लोकांना किंवा एका राष्ट्राला त्याने आपल्यासाठी निवडून वेगळं केलं. इस्रायल लोकांना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एकदा परमेश्वराने काय केलं? संपूर्ण जगाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे, आमंत्रण सर्वांना आहे, परंतु जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो त्या निवडलेल्यांमध्ये समाविष्ट होतो. त्या निवडलेल्यांमध्ये तो समाविष्ट होतो. आणि म्हणून वचनमध्ये आम्ही पाहतो की त्याने आपल्या आमंत्रितांना त्याने पवित्र केलेलं आहे. पवित्र असं त्याने आपल्याला ठरविलेलं आहे. आपल्याला पवित्र ठरविण्यास तो पुरेसा आहे. तरी परमेश्वर मंदक्रोध आहे, तरी तो काय करेल? तो मंदक्रोध व महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यास शासन करेल. इस्रायल लोक देवाचे निवडलेले लोक होते, मग परमेश्वराने दुर्लक्ष केलं का त्यांच्याकडं? शासन झालाच. आज तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं आपल्याला पवित्र ठरविण्यात आलेलं आहे. परंतु याचा अर्थ हा नाही की आम्हाला वाटेल तशा प्रकारचं जीवन आम्हाला जगता येईल. निनवेला परमेश्वराने संधी दिली, निनवेने पश्चाताप केला, परंतु पुन्हा पापामध्ये ते पडलेत. परिणाम स्वरूप नाश त्या ठिकाणी पाहतो. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र ठरविलेले आहोत, परंतु तरी जर आम्ही पापमय जीवन जगणार तर प्रियांनो, परमेश्वर आमचा समाचार घेणारा आहे. तो पाप्यास शासन करणारा परमेश्वर देव तो आहे. प्रियांनो, पवित्र ठरविल्यावरही जे पापमय जीवन जगतात ते एक दिवस परमेश्वराच्या शासन याला किंवा परमेश्वर देव जो समाचार घेणार आहे त्याला ते सामोरे जातील. कारण शासन जे आहे, समाचार घेणे जे आहे ना, यातून देवाचं पावित्र्य आणि देवाचा न्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तुम्ही पहा, निनवेला परमेश्वराने शासन केलं. इस्रायल असेल, यहुदा असेल, यांना परमेश्वराने शासन केलं. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आम्ही त्याच्या दुःखाकडे पाहतो, परमेश्वराचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि मग एवढं सगळं उदाहरण आमच्या समोर असतानाही, एवढे सर्व साक्षी आमच्या समोर असतानाही, आम्ही पवित्र ठरविलेले असतानाही जर आम्ही पापमय, व्यसनी आणि देवाला न आवडणारं जीवन जगत आहोत, तर आम्हाला असं वाटतं का की परमेश्वर आम्हाला काहीच करणार नाही? आम्हालाही परमेश्वराचं ते जे शासन आहे प्रियांनो, त्याला आम्हाला सामोरे जावंच लागेल. जरी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला वेळ आणि संधी प्राप्त झालेली आहे, परंतु परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वेळ प्राप्त झाली ना, कृपेची वेळ प्राप्त झाली, कृपेचा काळ प्राप्त झालेला आहे. परंतु याचा अर्थ हा नाही की हा काळ संपणार नाही. याची पण एक लिमिट आहे, याची पण एक मर्यादा आहे. आणि ज्या दिवशी काळ संपेल, पहिल्याच रविवारी मी सांगितलेलं आहे की वेळ निघून गेल्यावर मग काही करा, मग काही चालणार नाही. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वेळही मिळालेली आहे, आम्हाला संधीही मिळालेली आहे. प्रियांनो, आम्हाला वेळ असतानाच ही संधी जी आहे ती आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून प्रियांनो, संपवत असताना आज हे प्रश्न आम्ही आमच्या मनामध्ये या ठिकाणाहून घेऊन जायचे आहे की मी पवित्र ठरविलेलं आहे, परंतु तरीही जर मी पापमय जीवन जगेल तर अशा पापमय जीवनासह मी देवाचं लेकरू किंवा देवाचे लोक म्हणून आम्ही स्वतःला म्हणू शकतो काय? पवित्र केलेले आहोत यामध्ये संशय नाही.
जे सर्व आज या ठिकाणी बसलेले आहेत, ज्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पवित्र ठरविलेले, नीतिमान ठरविलेले आहोत. परंतु तरीही जर आम्ही पापमय जीवन जगत आहोत, देवाला न आवडणारं जीवन जगत आहोत, तर आम्ही स्वतःला देवाचे लोक किंवा देवाची लेकरं जी आहेत ती आम्ही स्वतःला म्हणू शकतो काय? या पापमय जीवनासह आम्ही देवाची सेवा करू शकतो काय? या पापमय जीवनासह आम्ही देवाची सेवा करू शकतो काय? किंवा या पापमय जीवनासह त्या परमेश्वराच्या दिवशी आम्ही त्याच्या नेत्रांपासून लपू शकतो काय? या आपल्या स्वतःला या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आपण करूया प्रियांनो. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आपल्याकरिता आहे, नहूम म्हणतो की तो मंद क्रोध आहे, महापराक्रमी आहे, तरी तो पाप्यास शासन करेल. सफन्या म्हणतो की त्या दिवशी परमेश्वर त्यांचा समाचार घेईल. आज या वर्तमान काळामध्ये ज्या प्रकारचं पापमय जीवन यहुदा त्याचे लोक जगत होते, ज्यासाठी सफन्याच्या द्वारे परमेश्वराने त्यांची कान उघाडणी केली, आज तीच वचने जेव्हा आपण वाचत आहोत, आज आम्ही स्वतःला देवाचे पवित्र केलेले लोक, त्याची लेकरं आम्ही स्वतःला म्हणू शकतो काय? आपल्या स्वतःला हा प्रश्न करा प्रियांनो. या पापमय जीवनासह मी देवाची सेवा करू शकतो काय? मी कदाचित मनुष्यासमोर तर धार्मिक आहे, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने मी जर दोषी ठरलो तर तो माझा समाचार घेईल. तो माझा समाचार घेईल. मी आज जे करत आहे, मी मनुष्यापासून तर लपलेलो आहे, परंतु त्या दिवशी देवाच्या डोळ्यांपुढून, त्याच्या नेत्रांपासून मला लपता येणार नाही. आज स्वतःला या प्रश्नांची उत्तरं द्या आणि आम्हाला काय करण्याची गरज आहे. आज मी हे वचन का माझ्यापर्यंत आलेलं आहे, का मी आज या ठिकाणी आहे आणि मी का आज हे वचन ऐकलेलं आहे, आज देवाचा आत्मा मला कशाकरिता उत्तेजन देत आहे. जर त्याला आपण योग्य प्रतिसाद दिला तर प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आणि मला या भूतलावरती अनेकांसाठी आशीर्वादाचं माध्यम बनवणार आहे. पवित्र देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. प्रेमळ देव बापा, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. होय प्रभूची, आज त्यासाठी तू आमचं सहाय्य कर. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. प्रभू, आम्ही मान्य करतो आज पुष्कळदा आम्ही तुला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. प्रभू, दुहेरी जीवन आम्ही जगतो. प्रभू, तुझ्याकडं आम्ही दुर्लक्ष करतो आणि एवढं केल्यावरही आम्ही आमच्या मनात म्हणतो की काही होत नाही, कोणाला कळत नाही, कोणाला समजत नाही. आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर. प्रभू, तू आमची क्षमा कर. पवित्र देव बापा, त्या दिवशी, त्या महान दिवशी प्रभू, आम्ही शोक करणारे, रडणारे नसून तुझ्यामध्ये आनंद करणारे ठरावेत, ही कृपा तू आज आम्हावरती कर. प्रभूचे, आज त्यासाठी आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवितो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. देवा
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती मग सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.